हॅलो एव्हरीबडी, आजच्या या सेशनमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. बायोलॉजीचा टॉपिक सेल द युनिट ऑफ लाईफ. आजचा ह्या टॉपिकचा 8वा दिवस. ठीक आहे, हा टॉपिक आपण 10 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि त्यापैकी हा 8वा दिवस. आजच्या या दिवसामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे मायटोकॉन्ड्रियॉन, प्लास्टिड आणि शेवटी क्लोरोप्लास्ट. असे 3 कंपोनंट आपल्याला या दिवसामध्ये स्टडी करायचे आहेत. आता मायटोकॉन्ड्रियॉन, प्लास्टिड आणि क्लोरोप्लास्ट हे तीनही ऑर्गॅनिल्स हे सेमी ॲटोनॉमस ऑर्गॅनिल आहेत. ध्यानात ठेवा मी काय बोलतोय. हे काही स्टेटमेंट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आता समजा मी या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियॉन फक्त एवढंच नाव लिहितो. मायटोकॉन्ड्रियॉन प्लस प्लास्टिड्स. आता प्लास्टिड्स मध्ये क्लोरोप्लास्ट पण येतात, कारण मोस्टली आपण क्लोरोप्लास्ट हे वर्ड जास्त वापरतो म्हणून हे नाव इथे देतोय. यांची काय खासियत आहे, या ऑर्गॅनिल्सची खासियत काय, तर या ऑर्गॅनिल्सची प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक फीचर असं आहे की these are semi autonomous organelles. हे कसे आहेत? these are semi autonomous. सेमी ऑटोनॉमस का, याच्या मागचे कारण. सेमी ऑटोनॉमस असण्याचं कारण, त्यामध्ये पहिलं कारण असं आहे, एक they having organization as like cell, like an individual cell. त्यांचं ऑर्गनायझेशन इंडिव्हिज्युअल सेल सारखं आहे. असं म्हटलं तरी चालेल की मागच्या एखाद्या सेल पासूनच तो डायरेक्ट तयार झालेला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड थिंग, वाय इट इज अ सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिल. सेकंड थिंग त्याच्यामध्ये अशी आहे की these are double membrane bound. हे ऑर्गॅनिल डबल मेम्ब्रेन कन्सिस्ट करतात. सेकंड थिंग ध्यानात राहील तुमच्या, हे जे ऑर्गॅनिल्स आहेत हे 2 मेम्ब्रेन कन्सिस्ट करतात. म्हणजे सेल्युलर ऑर्गनायझेशन फक्त ॲनिमल सेल जर सोडला तर सेल वॉल, त्यानंतर सेकंड थिंग दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, असे 2 लेयर आपल्याला ऑर्गॅनिझम्स मध्ये भेटतात, इंडिव्हिज्युअल सेल मध्ये भेटतात. इथे सुद्धा ह्या दोघांमध्ये 2 लेयर आहेत. थर्ड थिंग, ज्या पद्धतीने सेल मध्ये स्वतःचं कंट्रोलिंग युनिट असतं तसं या ऑर्गॅनिल मध्ये स्वतःचं डीएनए कंट्रोलिंग युनिट आहे. म्हणजे कन्सिस्ट डीएनए, हा डीएनए कन्सिस्ट करतो. ठीक आहे. आणि डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे जो कॅरेक्टर एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट करण्याच्या कामी येतो. त्यानंतर स्वतःचे प्रोटीन तयार करण्याच्या कामी सुद्धा येतो. प्रोटीन तयार करण्यासाठी लागणारे आरएनए अँड रायबोझोम हे यांचे स्वतःचे आहे. म्हणजे सेलमध्ये न्यूक्लियस सोडून जर जेनेटिक मटेरियल किंवा आरएनए डीएनए कुठे असेल तर कुठे आहे, इनटू दी मायटोकॉन्ड्रियॉन, क्लोरोप्लास्ट और दी प्लास्टिड्स. हे ध्यानात ठेवा तुम्ही, हे महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. तुम्ही पहा प्रोकॅरियोटिक सेल, याचे हे जे 2 कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत, कन्सिस्ट डीएनए आणि आरएनए अँड रायबोसोम्स, तर हे फीचर्स हे मॅच होतात प्रोकॅरियोट्स बरोबर. हे कोणाबरोबर मॅच होतील? प्रोकॅरियोटिक सेल बरोबर. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए आहे पण त्याच्यावरती मेम्ब्रेन नाही, म्हणजे न्यूक्लियर मटेरियल. आणि ज्या पद्धतीचं डीएनए प्रोकॅरियोट मध्ये सेम डीएनए, नेकेड डीएनए आपण त्याला म्हणतो, कोणामध्ये आहे? ह्या मायटोकॉन्ड्रियन आणि क्लोरोप्लास्ट प्लास्टिड मध्ये आहे. एक्झाम्पल सेकंड, आरएनए प्रेझेंट आहे रायबोझोम. युकॅरियोटिक
सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एटीएस टाइप ऑफ रायबोसोम असतो. कोणता रायबोसोम असतो? एटीएस टाइप ऑफ रायबोसोम असतो. पण इथे जो रायबोसोम आहे तो 70S टाइप आहे. कोणता आहे? 70S टाइप. दोघांमध्ये हे कॉमन फीचर्स सांगतो मी तुम्हाला त्या प्लास्टिड आणि मायटोकॉन्ड्रियाचे. हे कॉमन फीचर्स 70S टाइप ऑफ रायबोसोम याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आता हे रायबोसोम असणं हे काय सांगतं? ऑटोनॉमस. एखादं सेल जर ऑटोनॉमस आहे म्हणजे सेल स्वतः कसं ऑटोनॉमस असतं, मग सेल ऑटोनॉमस का आहे याचं कारण असं असतं की त्याचं स्वतःचं एक कंट्रोलिंग युनिट असतं. सेकंड थिंग, त्या कंट्रोलिंग युनिटच्या सहाय्याने तो स्वतः डिवाइड होतो, म्हणजे मल्टिप्लाय होतो, रेप्लिकेट होतो. एकाचे 2 होतात, दोनाचे 4 होतात. ठीक आहे. ही ऑर्गॅनिझम स्वतःहून डिवाइड होते, त्याला न्यूक्लियसची गरज नाही. जसं सेल डिवाइड होतो तसंच या ऑर्गॅनिझम डिवाइड होतात. म्हणजे मी तुम्हाला इथे आणखी एक तो कॅरेक्टर देईन, दॅट इज सेल्फ डिव्हिजन. स्वतःहून मल्टिप्लिकेशन शो करतात किंवा डिव्हिजन ते शो करतात. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला हे सांगतोय की रायबोसोम थर्ड थिंग, एक तर काय, प्रेझेन्स ऑफ कंट्रोलिंग युनिट इन द फॉर्म ऑफ डीएनए. सेकंड थिंग, डिवाइड्स म्हणजे स्वतः सेल्फ रेप्लिकेशन, सेल्फ डिव्हिजन ते शो करतात. आणि थर्ड थिंग आहे की एक महत्वाची, ते प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स. ते स्वतःचे प्रोटीन्स तयार करतात. आता ते स्वतःचे प्रोटीन्स कसे तयार करतात हा प्रश्न आहे. मग प्रोटीन सिंथेसायझिंग मशीन तुम्हाला ऑलरेडी प्रोबॅबिलिटी मध्ये हे डिस्क्राइब केलेलं आहे. प्रोटीन सिंथेसायझिंग मशीन कोणतं आहे? रायबोसोम. इट इज अ प्रोटीन सिंथेसायझिंग मशीन. ठीक आहे ना. पण इथे याचं स्वतःचं रायबोसोम आहे म्हणून हा स्वतःचे प्रोटीन स्वतः तयार करतो. हे सगळे फीचर्स यांच्यामध्ये आहे, मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स मध्ये आहे, म्हणून दे आर सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिझम. ते काय आहेत? सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिझम. हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता मी ध्यानात ठेवा, ज्यावेळेस मी प्लास्टिड मायटोकॉन्ड्रिया इथे डिस्क्राइब करेल त्यावेळेस मे बी हे पॉइंट येतील किंवा त्याच्यातून चालले जातील, पण मी आधीच तुम्हाला क्लिअर केलेले आहे. येऊन आलं एमसीक्यू आलं, प्रश्न आला, तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी हे तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. हा, आता आपण 1 बाय 1 ऑर्गॅनिझम पाहूया. लास्ट लेक्चर मध्ये आपण जे काही ऑर्गॅनिझम बघितले होते ते हे मेम्ब्रेन सिस्टीम होते, म्हणजे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम आपण त्याला म्हणतो. लायसोसोम पर्यंत आपण बघितलं होतं, ज्या ठिकाणी एंडोमेम्ब्रेन सिस्टीम पूर्ण होते. आता मायटोकॉन्ड्रियम, मायटो काही लोकांनी मराठीमध्ये स्टडी केलेला असेल, ज्याला सिंपली एक नाव दिलं जातं आणि ते नाव म्हणजे तंतुकणिका. बरोबर आहे. म्हणजे मराठीमध्ये तंतुकणिका असं म्हटलं जातं. बरेच लोक सेमीचे आहेत, बरेच लोक इंग्लिश मीडियमचे आहेत, त्यांनी डायरेक्ट इथे मायटोकॉन्ड्रिया हा वर्ड स्टडी केलेला असेल. तसं मायटोकॉन्ड्रिया हे सिंग्युलरली वापरलं जातं. मायटोकॉन्ड्रिया हा वर्ड सिंग्युलरली वापरला जातो. जर तुम्हाला प्लुरल वापरायचं असेल, तर इट इज कॉल्ड एज मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. प्रत्येक सेल मध्ये त्याच्या स्वतःसाठी लागणारी एनर्जी म्हणजे त्याच्या ऍक्टिव्हिटीसाठी, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी लागणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी हा मायटोकॉन्ड्रियॉन प्रोव्हाइड करतो. हेन्स मायटोकॉन्ड्रियॉन इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. ध्यानात राहील, मायटोकॉन्ड्रियॉन इज ए पॉवर हाऊस ऑफ सेल. इट इज ए पॉवर हाऊस ऑफ सेल. Why it is a powerhouse of cell? काय याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात? तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाच्या फंक्शनिंग मध्ये सुद्धा हे विचारलं जाईल. मग का म्हटलं जातं? हा काय करतो? हा एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. हा काय करतो? एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये प्रोड्यूस करतो. इट प्रोड्यूसेस द एनर्जी. सेकंड थिंग, it releases the energy for the purpose of metabolic activity, and third it stores the energy. ध्यानात राहील, हा एनर्जी प्रोड्यूसही करतो,
मेटाबॉलिझम साठी रिलीजेस फॉर मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझम साठी प्रोव्हाइडही करतो आणि स्टोरही करून ठेवतो. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तो करतो, म्हणून त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं. इट इज ए पॉवर हाऊस ऑफ सेल. जेव्हा मायटोकॉन्ड्रियम डिस्कवर केला गेला, मायटोकॉन्ड्रियम डिस्कवर बाय अँटोन व्हॉन कोलिकर, त्याचं पूर्ण नाव आहे, तर त्याला आपण अल्बर्ट व्हॉन कोलिकर, मग हे पूर्ण नाव आहे, आपण इथे फक्त एवढंच करू. इट इज डिस्कवर्ड बाय अल्बर्ट कोलिकर. अल्बर्ट कोलिकरनं मायटोकॉन्ड्रियम डिस्कवर केला गेला तेव्हा इथे नावं वेगवेगळी आहेत. डायरेक्ट मायटोकॉन्ड्रियम नाव देणारा वेगळा आहे आणि मायटोकॉन्ड्रियम डिस्कवर करणारा वेगळा आहे. ज्यानं मायटोकॉन्ड्रियम डिस्कवर केलं त्याला असं म्हटलं की पॉवर हाऊस ऑफ सेल. त्याला मायटोकॉन्ड्रियम नाव दिलं नाही, म्हणजे कोलिकर यांनी त्याला नाव पॉवर हाऊस दिलेलं नाही. हे डिस्कवर केले 1857 मध्ये, ज्यावेळेस आपल्याकडे उठाव चालला होता. आठवतं ना 1857चा उठाव, हिस्ट्रीमध्ये स्टडी केलेला असा. ठीक आहे, तर अल्बर्ट कोलिकर यांनी पॉवर हाऊस हे नाव दिलं, मायटोकॉन्ड्रियम असं नाव दिलेलं नव्हतं. पण याच्यानंतर आले अल्टमन, एक आहे अल्टमन, हिस्ट्री आहे अल्टमन. अल्टमन यांनी 1886 मध्ये, जवळपास किती वर्ष झाले आता इथं, जवळपास 30, असं 29 होतात, 30 पकडा, जवळपास 30 वर्ष या ठिकाणी झाले. ठीक आहे, अल्टमन यांनी या पॉवर हाऊस ऑफ सेलला एक नाव दिलं, बायोब्लास्ट. ही कॉल्ड इट बायोब्लास्ट. त्याच्यानंतर पुढे जवळपास 20 वर्षानंतर, 12 वर्षानंतर नाव आहे बेंडा, ज्यांचं पूर्ण नाव आहे कार्ल बेंडा. ठीक आहे, बेंडा यांनी 1898 मध्ये नाव दिलं मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया ही टर्म फर्स्ट टाइम बेंडा यांनी सांगितली. नीट मध्ये प्रश्न विचारलेला आहे, ध्यानात ठेवा, ते प्रश्न विचारलेला आहे, असं तुमच्या एनसीईआरटीच्या पुस्तकात दिलेले नाही, प्रश्न विचारलेला आहे. हू गिवन दी टर्म मायटोकॉन्ड्रिया. मग कोलिकर नाव येते, कोलिकर कशामध्ये येतं, डिस्कवरी मध्ये येतं, आणि टर्म मध्ये कोण येतं, बेंडा. बायोब्लास्ट हे नाव अल्टमन यांनी दिले, म्हणजे अल्टमनचं नाव सुद्धा कशामध्ये येतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये. ध्यानात ठेवा, कोलिकर, अल्टमन आणि बेंडा ह्या तिन्ही सायंटिस्ट आपल्याला त्याच्या हिस्ट्रीमध्ये कन्फ्युजन करतात, पण हिस्ट्री तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. कोलिकर पॉवर हाऊस ऑफ सेल या नावानं मायटोकॉन्ड्रियाला डिस्कवर केलं. अल्टमन पॉवर हाऊस ऑफ सेलला दुसरं नाव दिलं बायोब्लास्ट, आणि बेंडा ज्याने टर्मिनॉलॉजी सांगितली मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया हे नाव ओनली रिलेटेड टू दी बेंडा, कार्ल बेंडा. ठीक, हे तुम्हाला ध्यानात असावं. हे आहे हिस्ट्री ऑफ दी मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर पुढे ऑकरन्स, मायटोकॉन्ड्रिया पुढे भेटतो. ऑकरन्स, ऑल यूकॅरियोट्स or all eukaryotic cells except मग काही यूकॅरियोटिक सेल नाही, म्हणजे आरबीसीज. मॅच्युअर आरबीसीज मध्ये मायटोकॉन्ड्रिया नाही, यंग आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, परंतु मॅच्युअर आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो. मग आरबीसीज. त्याच्यानंतर तुमचे काही सेल्स, मस्क्युलर सेल्स, some dead muscles, आणि या व्यतिरिक्त not present in prokaryotic cell. ठीक आहे, हे झालं ऑकरन्स. मायटोकॉन्ड्रिया कुठे प्रेझेंट असतात. मायटोकॉन्ड्रिया डेन्सली स्टेन, म्हणजे डेन्स स्टेनच्या साहाय्याने तुम्ही त्याला स्टेन करू शकता, बट दे आर मायक्रोस्कोपिक, नॉट इझिली सीन इन दी मायक्रोस्कोप ऑल्सो. ज्यांना तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा इझिली पाहू शकत नाही, स्पेसिफिक स्टेनच्या सहाय्याने तुम्ही मायक्रोस्कोपला पाहू शकता, मायटोकॉन्ड्रियाला पाहू शकता. हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये मग तुम्ही त्याचं कम्प्लीट स्ट्रक्चर फाइंड आउट करू शकता. म्हणून तुम्हाला याचं अल्ट्रा स्ट्रक्चर स्टडी करावं लागतं. वरच्यावर स्ट्रक्चर तुम्ही स्टडी करू शकत नाही. आपण जाऊया पुढे स्ट्रक्चरकडे, मायटोकॉन्ड्रियाच्या स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया.
स्ट्रक्चरली मी तुम्हाला आधी सांगितलं इट इज अ डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम. डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम आहे, सॉसेज शेप आहे, याचा शेप एक शेप सॉसेज शेप आहे, ज्याची साइज जी आहे ती 0.2 to 1 मायक्रोमीटर डायमीटर आहे. 0.2 to 1 मायक्रोमीटर इतकं त्याचं डायमीटर आहे. सॉसेज असल्या कारणाने लेंथ सुद्धा फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणून त्याची लेंथ जी आहे ती 1 to 4 मायक्रोमीटर, 1 to 4 मायक्रोमीटर ही त्याची लेंथ असते. हे झालं काय, त्याची साइज. पुढे नंबर. मायटोकॉन्ड्रिया किती प्रमाणामध्ये कुठे प्रेझेंट असतात. नंबर व्हॅलिड आहे, याचा जो नंबर आहे तो व्हॅलिड आहे. म्हणजे डिपेंड ऑन द फिजियोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल. तो सेल त्या फिजियोलॉजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये किती प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व आहे. एखादा सेल फिजियोलॉजिकल ऍक्टिव्हिटी जास्त शो करतो. फिजियोलॉजिकल ऍक्टिव्हिटीसाठी मेटाबॉलिझम करणं गरजेचं असतं आणि मेटाबॉलिझमसाठी एनर्जीची गरज पडते. मग अशा केसमध्ये, फक्त अशाच केसमध्ये काय होतं, मग मायटोकॉन्ड्रियाचा नंबर वाढला जातो. परंतु फिजियोलॉजिकल ऍक्टिव्हिटी जर कमी असतील तर मग मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा कमी होतो. म्हणून डिपेंडिंग अपॉन दी सेल, तो सेल कोणत्या प्रकारचा आहे तो. ठीक आहे, हे झालं त्याचा नंबर. आता ऍक्च्युअल स्ट्रक्चर मायटोकॉन्ड्रियाचं कसं आहे. मग सॉसेज शेप मी तुम्हाला सांगितलं. मायटोकॉन्ड्रिया मी त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर काढतो. दिस इज आउटर लेयर, बाहेरचा लेयर आहे. त्यानंतर इट हॅविंग द इनर लेयर, बट इनर लेयर ज्या पद्धतीने आउटर आहे त्या पद्धतीने नाही. ठीक आहे, इनर लेयर हे स्मूथ नाहीये. इनर लेयर हे फोल्डिंग शो करतात. इनसाइड इनवॅजिनेशन आहे, म्हणजे इनफोल्डिंग्स. ठीक आहे, म्हणजे आउटर लेयर झालं स्मूथ. दिस इज an outer layer and this is an inner layer. outer layer झाला स्मूथ आणि inner layer झाला कसं, फोल्डेड. पर आउटर लेयर आणि इनर लेयर दोघांचं थिकनेस जवळपास सिमिलर आहे, अबाउट 60 डिग्री अँगस्ट्रॉम. हा सुद्धा अबाउट 60 डिग्री अँगस्ट्रॉम. ठीक आहे, त्याचे डबल साइज ही मध्ये असलेल्या स्पेसची असते. मग मध्ये जे स्पेस प्रेझेंट आहे, दिस स्पेस इट इज कॉल्ड ॲज इंटर मेम्ब्रेन स्पेस. याला काय म्हणतात, सॉरी, इंट्रामेम्ब्रेन स्पेस. दिस इज कॉल्ड ॲज इंट्रामेम्ब्रेन स्पेस. इनर मेम्ब्रेनच्या मुळे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इनर मेम्ब्रेन, द मॅट्रिक्स इज डिवाइडेड इनटू 2 कंपार्टमेंट्स. मॅट्रिक्स काय झालाय, 2 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड झालाय. मग हा एक कंपार्टमेंट आहे, त्याला आपण एक चेंबर म्हणूया आणि हा एक चेंबर म्हणूया. दिस इज अन आउटर चेंबर अँड दिस अन इनर चेंबर. म्हणून दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज आउटर चेंबर. याला काय म्हणतात, आउटर चेंबर. ध्यानात ठेवा, हे स्पेस असंच नसतं. दिस स्पेस हॅविंग some minerals, some ionic compound as well as some enzymes. या स्पेस मध्ये काही एन्झाइम्स असतात, काही मिनरल्स असतात, काही आयोनिक कंपाऊंड असतात. कुठे, या इनर मेम्ब्रेन स्पेस मध्ये किंवा या आउटर चेंबर मध्ये. ठीक आहे, आता इनर चेंबर मधला चेंबर हा कंप्लीट चेंबर जो आहे तर तो मॅट्रिक्स कन्सिस्ट करतो. मॅट्रिक्स काय असतं मी तुम्हाला पुढे सांगेल, पण आधी मेम्ब्रेन कडे जाऊया आपण. आता मेम्ब्रेन मध्ये जे फोल्डिंग्स आहेत, जे जाते फोल्डिंग्स, these foldings are called as, त्या फोल्डिंगला नाव दिलं जातं, these foldings are called as क्रिस्टी. प्लुरल आहे ना, जास्त सगळे घ्यायचे असेल क्रिस्टी. सिंगल घ्यायचं असेल सिंग्युलर मध्ये क्रिस्टा. ध्यानात राहील, सिंग्युलर नेम काय असेल, क्रिस्टा. तुम्ही लिहित चला, मी सगळ्या गोष्टी तर लिहित नाहीये सध्याला.
मी स्ट्रक्चर जेव्हा एक्सप्लेन करतो तेव्हा हे तुमचं काम आहे की तुम्ही काय करायचं, त्याच्या प्रमाणे म्हणजे ज्या पद्धतीने एक्सप्लेन करत चालू त्या पद्धतीने लिहित चालायचं. सध्याला मेम्ब्रेन चालू आहे, मेम्ब्रेनचं पार्ट, मॅट्रिक्सचं पार्ट आपण नंतर घेऊया. पण आता इथं क्रिस्टी, ठीक आहे. आता हे जे क्रिस्टी आहेत ते दिसतायत तसे नाहीये, क्रिस्टी दिसतायत तसे नाही. मग क्रिस्टी कसे आहेत? क्रिस्टीवरती काही पार्टिकल्स असतात. That particles are important for the electron transport. ते जे पार्टिकल्स आहेत ते कशासाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा महत्त्वाचे आहेत? That particles are important for the purpose of electron transportation. परीक्षेमध्ये जर फिगर प्रश्न विचारला तुम्हाला तर मग ती फिगर जी असणार, फिगरवरती प्रश्न विचारला जातो, फिगरवरती व्हेरियस एरिया दाखवले जातात, एबीसी तिथे लिहिला जातो. तिथे जी फिगर असेल ती कम्प्लीटली एनसीईआरटी ची फिगर असेल, म्हणजे एनसीईआरटी जी फिगर दिलेली आहे ती फिगर त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तसं आपण त्याच पद्धतीने करतोय, परंतु तुम्हाला समजेल या पद्धतीने मी फिगर कन्स्ट्रक्ट करत चाललेलो आहे. आतापर्यंत मी घेतलेला भाग काय आहे? मग डबल मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. डबल मेम्ब्रेन, एक आहे इनर आणि दुसरं आहे उलटे गेलेली, एक आहे आउटर आणि दुसरं आहे इनर. ठीक आहे. आता आउटर मेम्ब्रेन त्याची साइज किती दिलेली आहे इथं फक्त क्लिअर करतो. आउटर मेम्ब्रेन हा स्मूथ आहे, इनर मेम्ब्रेन हा एनफोल्डिंग शुगर. ठीक आहे. दॅट एनफोल्डिंग्स आर कॉल्ड ॲज क्रिस्टी, सिंग्युलरली कॉल्ड ॲज क्रिस्टा. स्मूथ आहे. आता हा जो मेम्ब्रेन आहे आउटर, इट इज अन परमिएबल मेम्ब्रेन ॲज लाईक सेल वॉल इन प्रोकॅरियोट्स ॲज वेल ॲज प्लांट. कसं आहे तो परमिएबल, काय स्पेसिफिक मेटाबोलाइट्ससाठी, मेटाबॉलिक सबस्टन्सेस आपण त्यांना म्हणतो. दीज आर परमिएबल फॉर सम मेटाबोलाइट्स. काही मेटाबॉलाइट्ससाठी हे कसं आहे परमिएबल आहे. परंतु हा जो आहे इंटरनल, दिस इज अन सेमी परमिएबल. हा कसा आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन जसं सिलेक्टिव्हली परमिएबल आहे तसंच हा इन्फोल्डिंग सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. म्हणजे दोघांमध्ये फरक आहे. थिकनेस जरी सिमिलर असेल परंतु हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता सेकंड थिंग इम्पॉर्टंट, इट हॅविंग सम स्ट्रक्चर्स. याच्यामध्ये काही स्ट्रक्चर्स आहेत. मी या ठिकाणी स्ट्रक्चर काढतो. तुमच्यासाठी इथे काम आहे. मी इथे स्ट्रक्चर काढत असतानाही हे फक्त एका दृष्टीवरती काढतो किंवा हे फक्त या एरियामध्ये काढतो. तुम्ही फिगर पॉज करून तुमच्याकडे काढत असताना कंप्लीट मेम्ब्रेनला काढायचे आहे. ठीक आहे ना. ध्यानात राहील. मी इथे फक्त एवढ्याच ठिकाणी दाखवले याचा अर्थ असा नाहीये की फक्त इथेच क्रिस्टी हे पार्टिकल्स असतात. ते काय असतात? कंप्लीट इनर मेम्ब्रेनला पार्टिकल्स असतात. मी दाखवताना फक्त एवढ्याच एरियामध्ये दाखवलेलं आहे. मग आता हे जे पार्टिकल्स आहेत, दीज पार्टिकल्स, त्या पार्टिकल्स स्पेसिफिक नाव आहे. दीज पार्टिकल आर कॉल्ड ॲज द ऑक्सिझोन्स. त्या पार्टिकलला नाव काय आहे? ऑक्सिझोन्स. कन्सिस्ट ऑक्सिझोन्स. ऑक्सिझोन्स म्हणजे काय? तर आता ध्यानात ठेवा, रेस्पिरेशन, मायटोकॉन्ड्रियल एनर्जी प्रोड्यूस करतो ना. एनर्जी कशाच्या सहाय्याने प्रोड्यूस केली जाते? एनर्जी प्रोड्यूस केली जाते विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेशन प्रोसेस. कॅटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे. मग रेस्पिरेशन मध्ये केलं काय जातं? तर काही फूड मटेरियल किंवा ऑर्गॅनिक सबस्टन्सेस ब्रेकडाऊन केले जातात. मग ब्रेकडाऊन म्हणजे काय? तर ऑक्सिडेशन. पण ऑक्सिडेशन करत असताना ऑक्सिडेशन घडून आणण्यासाठी काही कंपोनंट रिड्यूस करावे लागतात. ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही एकत्र आहे. ऑक्सिजनचा वापर करणे ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिजनचा वापर न करणे म्हणजे ऑक्सिजनच्या ऐवजी हायड्रोजनचा वापर करणे, त्याला म्हणतात रिडक्शन. समजते? हायड्रोजनचा वापर करणे रिडक्शन, ऑक्सिजनचा वापर करणे ऑक्सिडेशन. ध्यानात राहील तुम्हाला. आता जिथं रिडक्शन झालं ना म्हणजे काही कंपोनंट रिड्यूस झाले, फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचा वापर मला तुम्हाला सांगायचा आहे. आता तुमचं केमिस्ट्री झालेलं नाही अजून, तर मी दाखवतो. समजा हा NAD आहे, हा को एन्झाइम आहे. ठीक आहे. हा NAD आहे. मग प्लस HRL म्हणजे याचं रिडक्शन झालं. हे काय झालं?
इट्स रिडक्शन. हायड्रोजन कोणत्या तरी एका कंपाऊंड दोन हायड्रोजन याच्यामध्ये आले. हे कधी होतं? जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा हायड्रोजन बाहेर पडतं. जेव्हा ऑक्सिजन आतमध्ये येतं ना तेव्हा हायड्रोजन बाहेर पडतं. म्हणून या प्रोसेसला आपण डिहायड्रोजिनेशन पण म्हणतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज दी डिहायड्रोजिनेशन. मग तिथून हायड्रोजन बाहेर पडले. ते हायड्रोजन कुणी घेतले? NAD. याचं कन्वर्जन कशामध्ये होईल? NADH मध्ये. It will be converted with NADH. Now this is an reduced compound. हा काय झाला? हा reduced compound झाला. आता हे reduced compound इथे येतात इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये. ठीक आहे. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन वरती असलेले हे जे ऑक्सिझोम्स आहेत या ऑक्सिझोम मधून त्यांना ट्रान्सफर केलं जातं. तेव्हा at that time these will be again oxidized and form NAD. हे परत ऑक्सिडाइज होतात आणि NAD फॉर्म करतात आणि याच्यातून बाहेर पडलेले हायड्रोजन हे एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी चालले जातात. हे एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी चालले जातात. अतिशय किचकट असा कन्सेप्ट आहे. थोडंसं हार्ड आहे. समजून घेतलं तर 100% समजेल तुम्हाला. ठीक आहे ना? म्हणजे सेपरेटली आपण स्टडी करायचं आहे पण इथं मला हा एकच कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचा कारण प्रश्न निर्माण होईल व्हॉट इज ऑक्सिझोम आणि त्याला नाव कशा पद्धतीने का दिलं जातं म्हणून मला इथं क्लिअर करणं गरजेचं आहे. मग एनर्जी प्रोड्यूस करायला वापरलं जातं इथून बाहेर पडलेलं हायड्रोजन. ते कसं? आता इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन असा आहे. हा मेम्ब्रेन आहे समजा इनर मायटोकॉन्ड्रियल. हा जो हायड्रोजन आहे याच्यातून बाहेर पडला तर यातून पंप केला जातो बाहेर. कुठे पंप केला जाईल? मग या स्पेस मध्ये पंप केला जाईल. जेव्हा या स्पेस मध्ये पंप केला जातो तेव्हा एक एन्झाइम आहे एटीपी सिंथेसिस एन्झाइम. एटीपी हायड्रोजन ट्रायफॉस्फेट तुम्हाला आधी सांगितलं एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये आहे. मग ते एन्झाइम तिथं ऍक्टिव्हेट होतो आणि तो काय करतो? एनर्जी तयार करतो. ठीक आहे. जेव्हा इथे हायड्रोजन पंप केले जातात हायड्रोजन H+ म्हणजे प्रोटॉन झाले. हे काय आहे? प्रोटॉन. त्या पिरियड मध्ये इथून ट्रॅव्हल होणारे जे कंपाऊंड असतात ते इलेक्ट्रॉन असतात. म्हणून ऑक्सिझोम्स आर युजफुल इन द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टीम. आणि हे ध्यानात ठेवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टीम थ्रू सर्वात जास्त प्रमाणामध्ये एनर्जी मायटोकॉन्ड्रियामध्ये फॉर्म होते आणि हाच एक महत्त्वाचा डिफरन्स आहे एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. तुम्ही इयत्ता 10वी मध्ये किंवा 9वी मध्ये एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशन स्टडी केलेलं आहात. महत्त्वाचा डिफरन्स एरोबिक रेस्पिरेशन जर बघितलं 36 एटीपी मॉलिक्यूल तयार होतात तर अनएरोबिक घेतलं तर 2च एटीपी मॉलिक्यूल तयार होतात. कारण काय? याचं कारण एरोबिक रेस्पिरेशन मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. अनएरोबिक रेस्पिरेशन साठी मायटोकॉन्ड्रिया अवेलेबल नाही आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये एरोबिक रेस्पिरेशन होत असताना या ठिकाणी हा इनर लेयर आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिझोम प्रेझेंट असतात. हे ऑक्सिझोम इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशन साठी युजफुल आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशन साठी युजफुल आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतं तेव्हा प्रोटॉन पंप केले जाते कारण दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. मग प्रोटॉन पंप केले जाते. जेव्हा प्रोटॉन पंप केले जाते तेव्हा काय होतं? एनर्जी तयार केली जाते आणि म्हणून ड्युरिंग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशन more amount of energy will be formed. During electron transportation, more amount of energy will be formed. आणि म्हणूनच मायटोकॉन्ड्रिया जास्त प्रमाणामध्ये एनर्जी तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. समजलं? मी हे जे स्टेटमेंट सांगितले ना डबल रिपीट केले कुठेतरी लिहित चला. पॉज केलं तरी चालेल. यासाठी तुम्हाला लेक्चर मध्ये मध्ये पॉज करत जावं लागेल लिहिण्यासाठी. लिहित चला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातो. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. मग these are the oxygen. Why they are called oxygen? कारण reduced compound इथं ऑक्सिडाइज केले जातात. अगेन ऑक्सिडाइज करणे म्हणजे काय? त्याच्यातून हायड्रोजन रिमूव्ह करणे. त्यावेळेस काय होतं? इथं ऑक्सिजन वापरलं जाईल. ऑक्सिजन. त्यावेळेस कॉलेज ऑक्सिजन. पण दे आर ऑल्सो कॉल्ड. त्याला पण दुसरं एक नाव आहे. काय? मग मी याच्यातलं एक जो आहे ना तो बाहेर घेतला. याच्यातलं फक्त एक काय केलं बाहेर घेतला इथे. आणि याला मी झूम केले तर हा अशा पद्धतीचा स्ट्रक्चर आहे. त्या पद्धतीचा काही ठिकाणी हा स्ट्रक्चर असा दिलाय. असा दिलाय. त्याच्यामुळे कन्फ्युजन अजिबात करू नका. दोन्हीही सिमिलर आहे. मग याच्यामध्ये हा जो भाग आहे हेड रिजन आहे आणि हा बेस आहे. हेड नेक बेस. ठीक आहे. किंवा हेड स्टॉप बेस असे 3 पार्ट आहेत त्याचे. मग हा जो हेड आहे तो झाला F0. हा जो हेड आहे तो काय झाला? दॅट इज an F1 आणि हा बेसल रिजन स्टॉप पासून हा बेसल रिजन जो आहे तो झाला F0. बेस पासून हेड कुठून आला? क्रिस्टी पासून आला ना. बेस पासून हेड या पद्धतीने जातो. ठीक
आहे, म्हणून F0 to F1 याला काय म्हटलं जातं, F0 to F1. मेन पार्ट F1 आहे कारण कंप्लीट फील्ड रिजन त्याच्यापासून तयार केला जातो. पण F0 to F1, F0 to F1 सांगण्याचं कारण पण आहे, प्रोटॉन या पद्धतीने पंप केले जातात. प्रोटॉन कसे पंप केले जातात म्हणून F0 to F1. मग ऑक्सिजन आर ऑल्सो कॉल्ड F0 to F1 particles. then आणखी एक नाव काय आहे, F0 to F1 particles which is also called as F1 particles. मग काही बुक्स मध्ये F1 particles हे नाव दिलं गेलेलं आहे. प्रश्न जर असा असेल ना की ऑक्सिजन F0 to F1 आणि F1, ऑक्सिजन F0 to F1 आणि F1 तिथे जर दिलेले असेल, ते स्ट्रक्चर त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जात असतं म्हटलं तर ऑल ऑफ दिस करावं लागेल. आणि जर समजा तुम्हाला F0 to F1 आणि F1 हे दोन्ही दिलेले ऑप्शन मध्ये आणि ऑक्सिजन आणखी काय म्हटलं जातं तर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल F0 to F1 नाही. क्लिअर? ठीक आहे. मग आपण या ठिकाणी तुम्हाला हा कन्सेप्ट पूर्ण केलेला आहे, म्हणजे इनर मेम्ब्रेन पण क्लिअर झालं. आता आणखी एक फायदा या इनर मेम्ब्रेनचा, या इनर मेम्ब्रेनचा आणखी एक फायदा काय आहे, इनर मेम्ब्रेन increases surface area during electron transportation. आता हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशन होतं ड्यूरिंग रेस्पिरेशन. इट विल ऑकर्स ड्यूरिंग रेस्पिरेशन. ठीक आहे. मी हा कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे किंवा क्लिअर केलेला आहे. आता इथं आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन क्लिअर झालं. आता त्याच्यात आणखी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली, रेस्पिरेशन मध्ये सर्वात महत्त्वाची स्टेज जी आहे ती इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टम आहे, दॅट इज EPS. ठीक आहे. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे रेस्पिरेशन मध्ये, ज्याच्या सहाय्याने जास्तीत जास्त एनर्जी तयार केली जाते. दिस इज अबाउट द मेम्ब्रेन. नाउ द मॅट्रिक्स. आता आपण पुढे जाऊया मॅट्रिक्स कडे. मॅट्रिक्स. आता हे जे मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्स मध्ये काय काय प्रेझेंट आहे याला ठेवा. मी सिमिलर मॅट्रिक्स क्लोरोप्लास्ट मध्ये रिपीट करणार नाही. याचं कारण असं आहे की क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा तेच मटेरियल प्रेझेंट आहे जे इथे मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट असतात. फरक एवढा आहे की एन्झाइम मध्ये बदल आहे, मी त्यावेळेस क्लिअर केलं. ठीक आहे. आता याच्या आतमध्ये इनसाइड द मॅट्रिक्स देयर इज प्रेझेन्स ऑफ दॅट इज सर्क्युलर डबल स्ट्रँडेड DNA. ठीक आहे. दॅट इज नेकेड DNA, त्याचं स्वतःचं DNA प्रेझेंट आहे. त्यानंतर इट हॅविंग देअर ओन प्रोटीन सिंथेसायझिंग मशिनरी, त्याचे स्वतःचे प्रोटीन सिंथेसायझिंग मशिनरी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, दॅट इज अँड रायबोसोम्स. या व्यतिरिक्त दे हॅविंग द एन्झाइम्स, त्याच्या आतमध्ये याला प्रोटीन सिंथेसिस किंवा मेटाबॉलिझम साठी किंवा रेस्पिरेशन पर्पजेससाठी किंवा व्हेरियस पाथवे मध्ये मग क्रेब्स सायकल असेल किंवा अदर काय असेल तर त्याच्यासाठी लागणारे एन्झाइम्स आतमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर मॅट्रिक्स कन्सिस्ट, ही फिगर ठीक आहे कंप्लीट करतो. मग हा त्याचा DNA आहे. द मायटोकॉन्ड्रियल DNA इज कॉल्ड ॲज एम्प्टी DNA. ध्यानात राहील, मायटोकॉन्ड्रियल DNA इज कॉल्ड ॲज एम्प्टी DNA. ठीक आहे. त्यानंतर प्रोटीन सिंथेसायझिंग मशिनरी आहे रायबोसोम. रायबोसोम कोणत्या प्रकारचा आहे, इट इज 70S टाइप. आता इथे लिहित नाही मॅट्रिक्स मध्ये, इथे लिहित नाही, तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. आणि ते हॅविंग द एन्झाइम्स, त्याचे स्वतःचे एन्झाइम्स प्रेझेंट आहे जे एन्झाइम्स युजफुल असतील कशामध्ये, रेस्पिरेशन प्रोसेस मध्ये जे एन्झाइम्स वापरले जातात ते असते. ठीक आहे. तर क्लिअर करतो तरी सुद्धा मॅट्रिक्स मध्ये काय आहे, देयर इज प्रेझेन्स ऑफ द DNA, डबल स्ट्रँडेड सर्क्युलर आणि कसा आहे, इट इज नेकेड DNA. त्याच्यानंतर याच्यामध्ये याचे स्वतःचे RNA प्रेझेंट आहे. या व्यतिरिक्त दे हॅविंग द रायबोसोम्स 70S टाइप. दे हॅविंग द एन्झाइम्स. एन्झाइम्स युजफुल इन कशामध्ये युजफुल केले जातात, युजफुल इन द क्रेब्स सायकल. ठीक आहे. रेस्पिरेशनची महत्त्वाची स्टेप आहे क्रेब्स सायकल आणि ही क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये पूर्ण केली जाते.
आणि म्हणून त्या क्रेब सायकलसाठी लागणारे जे काही एन्झाईम्स आहेत ते प्रेझेंट असतात. ऑल्सो काही अदर पाथवेज आहेत, सम अदर पाथवेज ज्याचे जे काही एन्झाईम्स आहेत ते त्या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट असतात. काही ग्रॅन्युल्स असतील, काही प्रोटीन्स असतील भरपूर प्रमाणामध्ये. इवन काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आयोनिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. सम इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये मग समजा तुमचं वॉटर असेल, काही प्रमाणामध्ये साल्ट असेल, ठीक आहे, कॅल्शियम असेल, त्यानंतर तुमचे H+ असतील, त्यानंतर K+ असतील, भरपूर प्रमाणामध्ये कंपाऊंड आपल्याला प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द मायटोकॉन्ड्रियन. आणि मला असं वाटतं की स्ट्रक्चर बरोबरच तुम्हाला याचं फंक्शन सुद्धा समजलेलं असेल चांगल्या पद्धतीने. ठीक आहे ना. म्हणजे मी फंक्शन तुम्हाला एकदम क्लिअर केलेलं आहे. हे फंक्शन्स तुम्ही काय करायचे, तुम्ही मी जे काही शिकवले त्यातून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. तरी सुद्धा चालता चालता मी हे बोलेन तुम्हाला फंक्शन्स काय काय असतील म्हणून मायटोकॉन्ड्रियनचे. ध्यानात ठेवा मायटोकॉन्ड्रियनचे फंक्शन काय काय आहेत. इरेज करण्याची वेळ मी यामध्ये वापरून घेतो. फंक्शन फर्स्ट, मायटोकॉन्ड्रियन युजफुल इन दी प्रोसेस, मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ द सेल, दॅट इज अँड रेस्पिरेशन. मायटोकॉन्ड्रियन कशासाठी वापरलं जातं? रेस्पिरेशन प्रोसेस साठी वापरलं जातं. त्यानंतर सेकंड, आता रेस्पिरेशन मध्ये कुठे कुठे काय काय केलं जातं, म्हणजे मायटोकॉन्ड्रियन मध्ये इनसाइड मायटोकॉन्ड्रियन मॅट्रिक्स मध्ये क्रेब सायकल आहे आणि इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे. ठीक आहे. बाकीचे स्टेप्स जे आहेत ते ग्लायकोलिसिस सायटोप्लाझममध्ये होतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये होत नाही. ठीक आहे. इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. हे थर्ड आहे, म्हणजे इट प्रोव्हाइड स्टोर्स अँड रिलीजेस द एनर्जी फॉर द पर्पज ऑफ मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. दिस इज ऑल अबाउट द मायटोकॉन्ड्रियन कंप्लीट. पुढे जाऊया आपण आता नेक्स्ट ऑर्गेनेली, दॅट इज अन प्लास्टिड्स. प्लास्टिड्स. आता प्लास्टिड जे आहे असे ऑर्गेनेली जे स्पेसिफिकली प्रेझेंट इन दी प्लांट सेल. प्लास्टिड जे आहे ते स्पेसिफिकली कशामध्ये प्रेझेंट आहेत, ते आर स्पेशली म्हणा किंवा स्पेसिफिकली म्हणा प्रेझेंट इन दी प्लांट सेल. म्हणून मी म्हणतो एक्सक्लुसिव्हली प्रेझेंट इन प्लांट्स. कारण ॲनिमल किंवा अदर ऑर्गॅनिझम मध्ये नाही. हा काही प्लास्टिड्स म्हणजे क्लोरोप्लास्ट असेल, काही प्लास्टिड्स जे आहेत मग सम प्रोटिस्टा मध्ये प्रेझेंट असतात. सम प्रोटिस्टा, फॉर एक्झाम्पल युग्लिना. हे एक्झाम्पल म्हणून आणखी भरपूर आहेत. युग्लिना किंवा युग्लिनॉइड्स. स्पेसिफिक क्लास आहे प्रोटिस्टामध्ये युग्लिनॉइड्स. ठीक आहे. ते झालं अबाउट दी प्लास्टिड आणि हे त्याचं ऑकरन्स. ठीक आहे. प्रेझेंट इन ऑल प्लांट्स, सम प्रोटिस्टा लाईक युग्लिनॉइड्स. ऍब्सेंट इन कोणामध्ये? ऍब्सेंट इन प्रोकॅरियोट्स. हे प्रोकॅरियोट्स मध्ये ऍब्सेंट आहे. महत्त्वाचे प्लास्टिड्स नाव कसं त्यांचं कलर पिगमेंटच्या बेसिस वरती पडले. म्हणजे याचं महत्त्व ही प्रॉपर्टी जी आहे ना ती कलर पिगमेंट म्हणून. तर याच्यात एक प्रकार काय तो विदाउट कलर असतो, विदाउट पिगमेंट असतो. मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर याच्यामध्ये प्रेझेंट असलेले पिगमेंट आहेत. मग त्या पिगमेंटच्या बेसिस वरतीच हे डिवाइड होतात. मग सुरुवातीला मी काय करतो, प्लास्टिड्सला डिवाइड करतो 3 टाइप्स मध्ये. तर यांना मी 3 प्रकारांमध्ये डिवाइड करतो. मग त्याच्यापूर्वी हे जे प्लास्टिड्स आहेत जसं मायटोकॉन्ड्रियन इझिली नॉट सीन इन दी मायक्रोस्कोप, पण प्लास्टिड्स इझिली कॅन बी सीन इन दी मायक्रोस्कोप. प्लाझ्मिड तुम्ही इझिली मायक्रोस्कोप मध्ये पाहू शकता. मग कन्सिस्ट different types of pigments.
पिगमेंट्स प्रेझेंट आहेत आणि ऑन द बेसिस ऑफ दिस पिगमेंट, या पिगमेंटच्या बेसिस वरती याचे वेरियस टाइप्स आहेत. पण इन फंक्शन ऑल टाइप्स इन फंक्शन सिमिलर. आणि याचा अर्थ असा नाही की मी स्पेसिफिक प्लास्टिक घेतोय आणि त्याचं फंक्शन तोच असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लावर आणि फ्रूटला कलर द्यायचे, फ्लावर आणि फ्रूटला कलर द्यायचा आहे, मग त्याच्यासाठी क्लोरोप्लास्ट नाही, पण त्याच्यासाठी आहे क्रोमोप्लास्ट. फोटोसिंथेसिस करायचं आहे, लीफला ग्रीन कलर द्यायचं आहे, मग त्यासाठी क्लोरोप्लास्ट, नॉट दी क्रोमोप्लास्ट. समजतंय तुम्हाला काय म्हणतोय? जरी हा स्टेटमेंट असा आहे की ऑल टाइप इन फंक्शन सिमिलर, सगळे प्रकार फंक्शन मध्ये सिमिलर आहे, पण कसे हाऊ दे आर सिमिलर? बिकॉज त्याचं कारण बिकॉज they can interchange or convert or transform into the one form to another, can be transformed into one type to another. For example, chloroplast सगळ्या प्रकारचे पिगमेंट असतात. क्लोरोफिल सह कॅरोटिनॉइड्स असतात, ज्यामध्ये कॅरोटीन झाले दोन्ही पण असतात, सगळ्या प्रकारचे असतात. मग जर समजा क्लोरोफिल लॉस झालं तर इट विल बी कन्वर्ट्स टू क्रोमोप्लास्ट. याच्यातून तुम्हाला प्लास्टिकचे दोन प्रकार तर क्लिअर झाले आताच. मग क्लोरोप्लास्ट मधून क्रोमोप्लास्ट मध्ये हे काय होते? कन्वर्ट होऊ शकतात आणि म्हणून ते काय इंटरचेंज, म्हणून यांचं फंक्शनिंग सिमिलर आहे. प्लास्टिक म्हणून सिमिलर असेल, प्लास्टिक म्हणून फंक्शनिंग सिमिलर. म्हणून आपण जर म्हटलं फोटोसिंथेसिस कोण करतं प्लास्टिक म्हणून, झालं ते कशासाठी आहे, ठीक आहे ना. पण स्पेसिफिकली जर म्हणणार ना तर क्लोरोप्लास्ट, नॉट क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. समजतं तुम्हाला? आणि का म्हणायचंय याचं कारण ते काय इंटरचेंज, ते काय होऊ शकतात? इंटरचेंज होऊ शकतात. नाउ ऑन द बेसिस ऑफ पिगमेंट दे आर थ्री टाइप्स. मग पिगमेंटच्या बेसिसवर त्यांचे तीन प्रकार आहेत. त्यामध्ये एक दॅट इज क्रोमोप्लास्ट. क्रोमो म्हणजे कलर, ठीक आहे. दुसरं आहे दॅट इज क्लोरोप्लास्ट. सेकंड वन इज क्लोरोप्लास्ट आणि तिसरं आहे लास्ट वन that is leucoplast. Chromoplast having various colors, various pigment, they having various pigments, वेगवेगळे पिगमेंट्स आहेत, एक्सेप्ट एक पिगमेंट याच्यामध्ये नाही, दॅट इज क्लोरोफिल. एक्सेप्ट क्लोरोफिल. आणि ह्याच एका कारणामुळे क्रोमोप्लास्ट नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्व इन दी फोटोसिंथेसिस. तो डायरेक्ट फोटोसिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व नाही. आता पहा, मी इथे एक गोष्ट क्लिअर करतो आणखी. मग हे कुठे वापरले जातात? मग प्लांट मध्ये काही स्पेसिफिक एरियाज आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला प्लांटच्या कलरपेक्षा वेगळा कलर भेटतो, डिफरंट कलर तुम्हाला तिथे पाहायला भेटतो. फॉर एक्झाम्पल फ्रूटचं पेरिकार्प, त्याच्या बाहेरचं आवरण, त्यानंतर फ्लावर्सची करोडा, ठीक आहे ना. तर याचं कलरेशन जे असेल दॅट कलरेशन इज बिकॉज ऑफ द क्रोमोप्लास्ट. ते कलरेशन कशामुळे आहे? क्रोमोप्लास्टमुळे आहे, ठीक आहे. आता पुढे फ्रूट आणि फ्लावर तुम्ही बघितलेले आहेत. फ्रूट जोपर्यंत यंग आहे तोपर्यंत ग्रीन असतो, फ्लावर जोपर्यंत यंग आहे तोपर्यंत कसा असतो? ग्रीन असतो. फ्लावर जेव्हा ओपन होतो तेव्हा त्याच्यामध्ये कलर झालेले दिसतात. फ्रूट जेव्हा रायपेंड होतो, म्हणजे फ्रूट जेव्हा मॅच्युअर्ड होतो किंवा पूर्णपणे तयार होतो, त्याला आपण पिकणे म्हणतो. रायपन म्हणजे पिकणे. फ्रूट जेव्हा रायपन होतो तर
ड्युरिंग रायपनिंग इट विल बी कन्वर्ट इनटू डिफरंट कलर. झालं क्लिअर इथं? म्हणजे सुरुवातीला त्याच्यामध्ये काय होतं, क्लोरोप्लास्ट होता, नंतर कशामध्ये कन्वर्ट झालं, क्रोमोप्लास्ट मध्ये. कॅन बी ट्रान्सफरेबल टू वन फॉर्म टू अनदर. ठीक आहे, इथं क्लिअर झालं तुम्हाला. आता क्लोरोप्लास्ट, मला सेपरेट क्लोरोप्लास्ट पूर्णपणे घ्यायचा आहे म्हणून मी आधी ल्युकोप्लास्ट घेईन. ल्युकोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट क्लिअर करतो. व्हेरियस पिगमेंट एक्सेप्ट क्लोरोफिल. विथ क्लोरोफिल असेल तर क्लोरोप्लास्ट झाला, विथ क्लोरोफिल असेल तर क्लोरोप्लास्ट, विदाउट क्लोरोफिल असेल तर क्रोमोप्लास्ट. मग कोणते पिगमेंट आहेत त्या व्यतिरिक्त मग कॅरोटिनॉइड्स. स्पेसिफिक पिगमेंट जे याच्यामध्ये प्रेझेंट आहे दॅट इज अन कॅरोटिनॉइड्स. कॅरोटिनॉइड्स आणि कॅरोटिनॉइड दोन आहे, एक आहे कॅरोटीन आणि सेकंड वन इज झॅन्थोफिल. ध्यानात राहील, एक आहे कॅरोटीन, दुसरा आहे झॅन्थोफिल. हे दोन्ही कलरेशन रेड, ऑरेंज, येलो या प्रकारचे, ब्राऊन या प्रकारचे कलर प्रोव्हाइड करतात. रेड, ऑरेंज, येलो किंवा ब्राऊन या प्रकारचे कलर हे पिगमेंट फॉर्म करतात. ग्रीन पाहिजे असेल तर क्लोरोफिल लागेल. ठीक आहे. आता ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट देयर इज ॲब्सेन्स ऑफ पिगमेंट. ल्युकोप्लास्ट मध्ये पिगमेंट नाही, देयर इज ॲब्सेन्स ऑफ पिगमेंट. मग पिगमेंट नाही तर कलरेशन साठी वापरले जाणार नाही. मग कशामध्ये वापरले जाते? दे विल बी युजफुल इन द स्टोरेज ऑफ न्यूट्रिएंट्स. हे कशामध्ये युजफुल आहेत? न्यूट्रिएंट स्टोरेज मध्ये हे युजफुल आहे किंवा इन्व्हॉल्व असतात, स्टोरेज ऑफ न्यूट्रिएंट्स. ठीक आहे, क्लिअर झालं. पण मग ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टाइप ऑफ न्यूट्रिएंट्स, न्यूट्रिएंट वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंटच्या बेसिसवर ल्युकोप्लास्ट आर ऑफ 3 टाइप्स. ल्युकोप्लास्ट 3 प्रकारचे आहेत. देयर आर 3 टाइप्स. कशाच्या बेसिसवरती? न्यूट्रिएंटच्या बेसिसवरती. त्यामध्ये एक दॅट इज अमायलोप्लास्ट. अमायलोप्लास्ट, अमायलोच्या नावावरून जा, म्हणजे कार्बोहायड्रेट. हे काय करतात? दे स्टोर्स दी कार्बोहायड्रेट आणि कार्बोहायड्रेट मोस्टली स्टोर केले जातात इन दी फॉर्म ऑफ स्टार्च. कशाच्या फॉर्म मध्ये स्टोर केले जातात? स्टार्चच्या फॉर्म मध्ये स्टोर केले जातात. फॉर एक्झाम्पल पोटॅटो. ओके, सगळ्या ठिकाणी एक्झाम्पलची गरज नाही, पण असं नाही म्हणून मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं. दुसरा प्रकार आहे सेकंड टाइप, that is an aleurotype. Second type या ठिकाणी तुम्हाला जे काही that is an aleurotype. ALE aleuroplast. यामध्ये aleuro म्हणजे प्रोटीन्स. ध्यानात राहील. aleuro म्हणजे काय? प्रोटीन्स. मग एक्झाम्पल सॉरी, इट स्टोर्स दी प्रोटीन. हे काय करतं? इट स्टोर्स प्रोटीन्स. ठीक आहे. सीड मध्ये अशा प्रकारचे लेयर आपल्याला सापडतात, पण सीड मध्ये नाही, सॉरी एम्ब्रियो मध्ये अशा प्रकारचे लेयर आपल्याला सापडतात, सीड मध्ये नाही. थर्ड लास्ट वन, एलिओप्लास्ट. एलिओप्लास्ट. एलिओ मीन्स फॅट, लिपिड, ऑइल त्याला म्हणतात. हे काय करतो? स्टोर्स लिपिड ऑन इन द फॉर्म ऑफ ऑइल. ऑइल किंवा लिपिडच्या फॉर्म मध्ये फॅटला काय करतं? ते स्टोर करण्याचं काम करतं. एक्झाम्पल सीड स्पेसिफिकली तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय करतं? ते स्टोर करण्याचं काम करतं. कॅस्टर सीड किंवा कोणतेही सीड तुम्ही घेऊ शकता. इव्हन ऑल्सो तुम्ही मूग बी पण घेऊ शकता. ते पण सीड आहे, त्यामध्ये सुद्धा ऑइलच्या फॉर्म मध्ये किंवा ह्या एलिओप्लास्टच्या फॉर्म मध्ये त्याला स्टोर करून ठेवलं जातो. ठीक आहे, हे झाले प्लास्टिक. याच्यामध्ये महत्त्वाचं प्लास्टिक जर आहे तर तो आहे क्लोरोप्लास्ट. ठीक आहे, आता मी विथ स्ट्रक्चर तुम्हाला क्लोरोप्लास्ट क्लिअर करतो. क्लोरोप्लास्ट झाला म्हणजे आजच्या दिवसाचा पार्ट पूर्ण होईल.
नाव द क्लोरोप्लास्ट. क्लोरोफिल पिगमेंट असतं म्हणून त्याला क्लोरोप्लास्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे. स्पेसिफिकली येलो ग्रीन कलर फॉर्मेशन साठी क्लोरोप्लास्ट हा रिस्पॉन्सिबल आहे. स्पेसिफिक पिगमेंट याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ते पिगमेंट कडे जाईल कुठे असतात ते तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. मग स्ट्रक्चर क्लिअर करणं गरजेचं आहे. क्लोरोप्लास्टचं ऑकरन्स तुम्हाला माहिती आहे प्लांट मध्ये आहे. प्लास्टिक जिथे असते तिथे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असते. पण नंबर किती प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. काही स्पेसिफिक अल्गी घ्या. अल्गी मध्ये क्लॅमिडोमोनास घ्या. क्लॅमिडोमोनास ती अल्गी घ्या. याच्यामध्ये फक्त एकच क्लोरोप्लास्ट असतो. हार्डली एक किंवा दोन. पण जर समजा तुम्ही मेसोफिल सेल घेतले. मेसोफिल सेल कुठे असतात. मेसोफिल सेल असतात इन लीव्स. मेसोफिल सेल कुठे असतात. दे आर प्रेझेंट इन दी लीव्स. आणि मेसोफिल सेल मध्ये मग यांचं प्रमाण जो आहे दॅट इज 20 to 40 पर सेल. 20 ते 40 एक सेल. इथं एक आहे तर इथं म्हणजे प्रमाण डिपेंड करतं की तो प्लांट कशा पद्धतीचा आहे त्यावर डिपेंड करतं किंवा प्लांटचा तो पार्ट कशा पद्धतीचा आहे. जो पार्ट फोटोसिंथेसिसमध्ये जास्त प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व असतो त्या पार्टमध्ये हा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. जसं मायटोकॉन्ड्रिया स्पेसिफिकली कशासाठी आहे. इट इज स्पेसिफिकली फॉर रेस्पिरेशन. तसं क्लोरोप्लास्ट इज स्पेसिफिकली फॉर फोटोसिंथेसिस. याचं कारण आहे. कारण काय आहे मी तुम्हाला पुढे जाऊन क्लिअर करेन. आत्ताच क्लिअर करतो. ठीक आहे. क्लोरोफिल पिगमेंट किंवा हे जे पिगमेंट आपल्याला प्रेझेंट असतात दे हॅविंग द ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब द लाईट. त्याच्यामध्ये कशाची ॲबिलिटी आहे. लाईट ॲब्सॉर्ब करण्याची ॲबिलिटी आहे. आणि क्लोरोप्लास्ट मध्ये ॲबिलिटी असते कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू द केमिकल फॉर्म. त्याच्यामध्ये ॲबिलिटी कोणती असते. कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू द केमिकल फॉर्म. ठीक आहे. केमिकल फॉर्म म्हणजे मग कार्बोहायड्रेट असेल किंवा व्हॉटएव्हर असेल त्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करणे. आणि ही जी प्रोसेस आहे म्हणजे लाईट ॲब्सॉर्ब करणे फोटो सिंथेसिस केमिकल फॉर्म मध्ये कार्बोहायड्रेट तयार करणे हेच फोटोसिंथेसिस. म्हणून क्लोरोप्लास्ट स्पेसिफिकली कशासाठी आहे. फोटोसिंथेसिस साठी आहे. ठीक आहे. ऑकरन्स झालं. नाव स्ट्रक्चर शेप क्लोरोप्लास्ट मध्ये वेगवेगळे आढळतात. म्हणजे जसं मायटोकॉन्ड्रियाचे शेप आहेत ना तसंच क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शेप पाहायला भेटतात. म्हणजे लेन्स शेप त्यानंतर ओव्हल शेप लेन्स और दी ओव्हल. लेन्स कसं असतं तुम्हाला माहिती आहे. काही मध्ये लेन्स शेप आहे. काही मध्ये ओव्हल शेप आहे. काही मध्ये स्पेरिकल आहे. इन सम देयर इज अन स्पेरिकल. काही मध्ये डिस्कॉइडल आहे. देयर इज अन डिस्कॉइडल शेप. आणि काही मध्ये तुम्हाला रिबन सारखं पण भेटते. इन सम देयर इज अन रिबन लाइक. डिस्कॉइड आणि रिबन लाइक असं जर म्हटलं तर एक्झाम्पल तुम्हाला देता येईल स्पायरोगाया. त्यावरती प्रश्न पण विचारलेला आहे. रिबन लाइक कोणामध्ये असतो तर स्पायरोगाया मध्ये रिबन लाइक असतो. ते झालं अबाउट द शेप. त्यानंतर साइज ही जी आहे तर 5 to 10 मायक्रॉन मीटर व्हेरिएबल लेंथ आहे तशी. तर त्याची जी साइज आहे तर 5 to 10 मायक्रॉन मीटर ही लेंथ असेल. 5 to 10 मायक्रॉन मीटर ही लेंथ आहे. पहा मायटोकॉन्ड्रियाच्या कंपाउंड मध्ये किती मोठा आहे आणि म्हणून तुम्ही त्याला मायक्रोस्कोप मध्ये इझिली पाहू शकता. या व्यतिरिक्त विड्थ आहे 2 to 4 मायक्रॉन मीटर. 2 to 4 मायक्रॉन मीटर ही विड्थ आहे. नोट्स मध्ये मटेरियल मध्ये इथं पीएम झाले ऍक्च्युअली मायक्रॉन मीटर आहे. त्याला क्लिअर करून तुम्ही घ्याल्यानंतर मग हे झालं त्याची साइज. ठीक आहे. नाउ ऍक्च्युअली हाउ दिस स्ट्रक्चर इज देयर. मग आता मायटोकॉन्ड्रिया हा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. सॉरी क्लोरोप्लास्ट हा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. हा बाहेरचा मेम्ब्रेन. इथे बोथ मेम्ब्रेन आर स्मूथ. दोन्ही मेम्ब्रेन कशा आहेत इथं स्मूथ आहे. बोथ मेम्ब्रेन्स आर स्मूथ. ठीक आहे. याच्या बाहेरच्या मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन दोघांची साइज सेम ॲज
म्हणजे थिकनेस जे आहे ते सेम एज मायटोकॉन्ड्रिया. ध्यानात राहील दोघांचा थिकनेस सेम एज मायटोकॉन्ड्रिया. आउटर लेयर आणि इनर लेयर. नेचर सिमिलर. आउटर लेयर परमिएबल, इनर लेयर सेमी परमिएबल. ध्यानात राहील मायटोकॉन्ड्रिया मध्ये क्लिअर केले. आउटर लेयर परमिएबल आणि इनर मेम्ब्रेन सेमी परमिएबल. ठीक आहे. आता आतमध्ये ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सम स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर देयर आर टू कंपार्टमेंट्स. आतमध्ये दोन कंपार्टमेंट. तसंच इथे पण आहे. इथे सुद्धा पेरिप्लास्टिडियल स्पेस आहे. दिस स्पेस इज कॉल्ड ॲज पेरिप्लास्टिडियल स्पेस. ठीक आहे. मग तसे इथे ऑलरेडी दोन चेंबर झाले. मग इथे आउटर चेंबर, इनर चेंबर. परत इनर चेंबर मध्ये दोन कंपार्टमेंट झाले. मग इनर चेंबर मध्ये दोन कंपार्टमेंट कसे? मग इनर चेंबर जो आहे तो व्हेरियस पार्ट कन्सिस्ट करतो, डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. वन इज हा कंप्लीट स्पेस जो दिसतो ज्यामध्ये व्हेरियस एन्झाइम्स आहेत. एन्झाइम्स रिलेटेड टू फोटोसिंथेसिस. ध्यानात राहील का? तिकडे मायटोकॉन्ड्रियामध्ये एन्झाइम्स रिलेटेड टू रेस्पिरेशन क्रेब्स सायकल होतो. इथं एन्झाइम्स रिलेटेड टू फोटोसिंथेसिस. ठीक आहे. मग एन्झाइम्स रिलेटेड टू फोटोसिंथेसिस किंवा आपण त्याला म्हणूया डार्क रिएक्शन. कारण फोटोसिंथेसिसचे दोन रिएक्शन असतात, लाईट रिएक्शन आणि डार्क रिएक्शन. डार्क रिएक्शनसाठी लागणारे एन्झाइम्स या स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असतात. या व्यतिरिक्त रायबोसोम आहे 70S टाइप. डीएनए आहे डीएनए आहे त्याला आपण प्लास्टिड 2 असं म्हणतो. आणि सिमिलर सेम ॲज अ मायटोकॉन्ड्रिया तो डीएनए सिमिलर त्याच पद्धतीचं प्रेझेंट आहे. आता इथे दोन कंपार्टमेंट, या व्यतिरिक्त दोन कंपार्टमेंट का? कारण या ठिकाणी काही स्ट्रक्चर्स आहेत, स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर विच हॅविंग द पिगमेंट्स. मग काय? लाईक स्टॅक ऑफ पॉइंट्स दे आर अरेंज्ड टू वन अनदर. दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅना. याला आपण म्हणतो ग्रॅना. स्टॅक ऑफ पॉइंट सारखं एकमेकावरती हे कसे आहेत? प्रेझेंट आहेत किंवा अरेंज्ड आहेत. That is they are called as the grana. या ग्रानाला एकमेकांबरोबर कनेक्ट करण्यासाठी तिथं इंटर ग्राना लॅमेली प्रेझेंट आहेत. There is presence of the intergranal lamina. ठीक आहे. हे लॅमेलीज आतमध्ये तुम्हाला प्रेझेंट दिसते. हे झालं ग्राना. म्हणजे हा एक पार्ट झाला ग्राना आणि हा पार्ट आहे स्ट्रोमा. दिस इज ग्राना अँड दिस इज स्ट्रोमा. स्ट्रोमा ऍक्च्युअली काय आहे? स्ट्रोमा ऍक्च्युअली मॅट्रिक्स आहे. इट इज ऍक्च्युअली अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये काय काय असतं? एन्झाइम्स असतात. एन्झाइम्स रिलेटेड टू फोटोसिंथेसिस. इथं स्पेसिफिकली डार्क रिएक्शन. हे एन्झाइम्स कशासाठी आहेत? स्ट्रोमा मध्ये डार्क रिएक्शन साठी प्रेझेंट असलेले एन्झाइम्स आहेत. त्यानंतर इट हॅविंग डीएनए. हा डीएनए कन्सिस्ट करतो. मी डीएनए इकडे दाखवून देईन तुम्हाला. हा डीएनए आहे. डीएनए which is also called as a plastidome. नाव जरा ठेवा. प्लास्टिडोम म्हणजे प्लास्टिडियल डीएनए. ठीक आहे. हा डीएनए प्रेझेंट आहे सेम ॲज मायटोकॉन्ड्रिया, म्हणजे सेम ॲज प्रोकॅरियोटिक सेल. डबल स्टँडर्ड सर्क्युलर नेकेड डीएनए प्रेझेंट आहे, स्मॉल आहे. त्यानंतर आतमध्ये रिलेटेड कंपोनंट आहेत, एन्झाइम्स पार्टिकल काय असेल. या व्यतिरिक्त दे हॅव रायबोसोम्स. These are the ribosomes. त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. हे झालं अबाउट द स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स. इथे जे रायबोसोम्स प्रेझेंट आहे, रायबोसोम्स दे आर 70S टाइप. आता इथे जे डीएनए असतात हे डीएनए एक्स्ट्रा न्यूक्लियर डीएनए आहे. न्यूक्लियर नाही.
प्रश्न विचारला जातो एक्स्ट्रा न्यूक्लियर डीएनए प्रेझेंट इन विच ऑर्गॅनिझम आर देयर, असा प्रश्न विचारला जातो. कुठे आहे? मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट, ज्यामध्ये एक्स्ट्रा न्यूक्लियर डीएनए प्रेझेंट असते. क्लोरोप्लास्ट किंवा प्लास्टिड म्हणू शकता तुम्ही. आणि या व्यतिरिक्त जे आहे ते आरएनए हे स्वतःचं प्रोटीन सिंथेसिस करू शकतात. ठीक आहे. आता हा जो महत्त्वाचा पार्ट आहे ज्याचे ग्रॅना, महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे त्याच्याशिवाय लाईट रिएक्शन पॉसिबलच नाहीये. ग्रॅना शिवाय लाईट रिएक्शन पॉसिबल नाही. ठीक आहे. मग आता या ग्रॅना मध्ये काय काय आहे हे तुम्हाला इथं हे जे ग्रॅना आहे ते सेपरेट स्ट्रक्चर्स आहेत एक एक. ठीक आहे. हे कंप्लीट एक स्ट्रक्चर जे स्टॅक ऑफ पॉइंट्स सारखं तुम्हाला दिसतंय. हे जे स्ट्रक्चर्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला ते छोटे छोटे जे दिसतात ना, हा 1 हा 2 हा 3 हा 4 5 आहे, हे एकमेकांवरती स्टॅक ऑफ पॉइंट्स सारखे प्रेझेंट आहेत. तर दे आर कॉल्ड ॲज, स्पेसिफिकली दे आर कॉल्ड ॲज थायलॅकॉइड्स. थायलॅकॉइड्स म्हणजे ग्रॅना आर फॉर्म्ड बाय द थायलॅकॉइड्स. आता आपण आतमध्ये जाऊया. इनसाइड थायलॅकॉइड, इनसाइड थायलॅकॉइड्स इथं हा रायबोसोम, it is ribosome. Inside thylakoid there is presence of the compartments. आतमध्ये पण कंपार्टमेंट प्रेझेंट आहेत which having the specific pigments. वेगवेगळे पिगमेंट प्रेझेंट आहेत जे भरलेले आहेत तुम्ही पिगमेंटनं, डिफरंट टाइप ऑफ पिगमेंटनं भरलेले आहे. आणि हे जे पिगमेंट आहेत हे पिगमेंटच्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट आहेत, एकवटलेले आहेत, त्याला आपण म्हणतो कॉन्टॅझोन्स. there is presence of contazones. and contazones म्हणजे थायलॅकॉइडच्या आतमध्ये. Contazones having the pigments. Contazones मध्ये पिगमेंट्स आहेत. ते कोण पिगमेंट कोणते? तुमचं क्लोरोफिल आहे. मग क्लोरोफिल मध्ये ए बी हे महत्त्वाचे. त्या व्यतिरिक्त मग ऑदर पण आहे, सी डी ई पण आहे. ठीक आहे. मग क्लोरोफिल प्रेझेंट आहे. त्यानंतर तुमचं कॅरोटिनॉइड्स आहे. कॅरोटिनॉइड्स आहेत. कॅरोटिनॉइड मध्ये कॅरोटीन आणि झॅंथोफिल या प्रकारचे पिगमेंट आहेत. आता याच्यापैकी स्पेशलाइज्ड पिगमेंट क्लोरोफिल आहे ते फोटोसिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि हे जे पिगमेंट आहेत कॅरोटिनॉइड, त्यानंतर कॅरोटीन, झॅंथोफिल, हे जे पिगमेंट आहेत ते ऑक्सिसरी पिगमेंट आहेत. म्हणजे लाईट अब्सॉर्ब करून ते प्रोव्हाइड करतात क्लोरोफिलला, आणि क्लोरोफिल ऍक्शन सेंटर म्हणून काम करतो, म्हणजे मेन लाईट रिएक्शन साठी काम करतो. म्हणून ग्रॅना आर युजफुल इन, ग्रॅनाचं महत्त्वाचं काम दॅट इज अन लाईट रिएक्शन. फोटोसिंथेसिसची फर्स्ट स्टेप लाईट रिएक्शन. दोन्ही तसं इंटरडिपेंडंट आहे, तसं आपण फोटोसिंथेसिस मध्ये सेपरेटली पाहणार आहोत. मग ग्रॅना लाईट रिएक्शन साठी का? कारण ग्रॅनामध्ये थायलॅकॉइड, थायलॅकॉइडच्या आतमध्ये पार्टिकलच्या फॉर्ममध्ये हे पिगमेंट प्रेझेंट असतात, आणि हे पिगमेंट काय करतात? लाईट अब्सॉर्ब करण्याचं काम करतात. दे अब्सॉर्ब दी लाईट. ते लाईट अब्सॉर्ब करतात म्हणून फोटोसिंथेसिस पॉसिबल आहे. म्हणून या ठिकाणी काय फोटोसिंथेसिस पॉसिबल आहे. आता मी इथं तुम्हाला क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया दोन्ही स्ट्रक्चर्स, अल्ट्रा स्ट्रक्चर्स शिकवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला पुढे रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस 2 चॅप्टर बघायचे आहेत. त्यावेळेस परत ते स्ट्रक्चर तुम्हाला स्टडी करायचे आहे, साइट ऑफ रेस्पिरेशन आणि साइट ऑफ फोटोसिंथेसिस म्हणून. त्यावेळेस मी स्पेसिफिकली त्याला शिकवणार नाही. ते चांगल्या पद्धतीने त्याला समजून घ्या, नोट्स काढा, फिगर चांगल्या पद्धतीने काढा. हा जिथे गरजेचं आहे म्हणजे पिगमेंट डिस्क्रिप्शन गरजेचं आहे, मी तिथं सेपरेटली देणार आहे. म्हणजे किती प्रमाणामध्ये असतात, काय असतात, किती, म्हणजे समजा क्लोरोफिल पिगमेंट आहे तर ते किती आहे, अबाउट 200 to 300 पिगमेंट्स असं पण येऊ शकतं. कॅरोटिनॉइड्स आहेत किती प्रमाणामध्ये, ते सगळं आपण त्या ठिकाणी सेपरेट पाहणार आहोत फोटोसिंथेसिस मध्ये. इथं काही गरजेचं नाहीये, म्हणून मी इथं जास्त डेटमध्ये तुम्हाला दिलेलं नाही. ठीक आहे. तर हे झालं अबाउट दी क्लोरोप्लास्ट. तुम्हाला इथं थायलॅकॉइड मध्ये लुमेन दिसते का? लुमेन म्हणजे स्पेस दिसते का? इथे स्पेस, हे जे स्पेस आहे ना, दिस स्पेस इज कॉल्ड एज द लुमेन. दिस स्पेस इज कॉल्ड एज द लुमेन. आणि ह्या लुमेन मध्ये हे सगळं प्रेझेंट असतं. त्या लुमेनच्या आतमध्ये काय आहे ते सगळं प्रेझेंट आहे. आता आणखी एक प्रश्न आहे महत्त्वाचा, की बाहेरचा जो मेम्ब्रेन आहे तिथून मेटाबॉलाइट कसे ट्रान्सफर होते, परमिएबल कसे आहे. मग ते मायटोकॉन्ड्रिया मध्ये तुम्हाला शिफ्ट दिलेलं आहे. तिथे स्पेसिफिक पोरिंग प्रोटीन्स असतात जे काय करतात, हे मटेरियल बाहेर नेण्याचं आणि घेऊन आणण्याचं काम करतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी प्लास्टिड्स ॲज वेल ॲज मायटोकॉन्ड्रिया. आजचं पार्ट या ठिकाणी फिनिश झालेलं आहे.
रिलेटेड गुगल लिंक तुम्हाला काय करायची आहे, सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे, धन्यवाद.